आणि आमची मागणी आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी ताबडतोब अशा प्रकाराने जे अनिल परबनी फोर्जरी केली आहे त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांचा विरोधात FIR दाखल करण्यात यावं. बापाची रत्नागिरी असण्यासारखी हे शिवसैनिक वागवत आहेत, लोळवत आहेत नुसती रत्नागिरी. काय ठेवलं नाही रत्नागिरीमध्ये. पण ही परिस्थिती आता बदलली नाही. आज रेतीवर उभं करतात रिसॉर्ट, होतं तुमच्या घरावर उभे करतील. उद्धव ठाकरे साहेबांचे उजवे हात माननीय मंत्री अनिल परब यांनी माझी फसवणूक केली, माझ्या खोट्या सह्या केल्या, माझ्या नावाने खोटे बिनशर्ती परमिशन घेतली, माझ्या नावाने खोटी वास्तू दाखवली. अशा प्रकाराची स्पष्टता करणारे पत्र विभाग साठे यांनी मला दिलं आहे. हे विभाग साठे म्हणजे ज्यांच्याकडून अनिल परबनी जागा घेतली ते स्वतः सांगतायत. त्यांनी 2 पानी पत्र दिलेले आहेत, हे मी आपल्याला दिलं आहे. विभाग साठे यांनी जे पत्र दिलं आहे 14/2/2021 रोजी डॉक्टर किरीट सोमय्या आपले 9/2/2021 ते पत्र आपला विषय के निष्पत्तीबाबत मी खुलासा करू इच्छितो. 2 बिनशर्तीची परवानगीसाठी जे शपथपत्र जबाब व अर्ज ही सही केली नाही, कुणाला मुखत्यार पत्र ही दिलेले नाही. 3 या जागेवर मी कधीही बांधकाम केलेले नव्हते. 4 2 मे 2017 रोजी ठरलेली 1 कोटी रक्कम अनिल परब यांनी NEFT माझ्या खात्यात ट्रान्सफर केली आणि त्याच दिवशी मी त्यांना मालकी हक्काने ही जागा ताब्यात दिली. त्यानंतर मी त्या जागेवरही गेलेलो नाही. बिनशर्ती व अन्य कुठल्याही कारणावर सह्या केल्या नाही. मी एग्रीमेंट मध्ये पण स्पष्ट लिहिलं आहे की ही जागा शेती जमीन आहे. 19 जे एग्रीमेंट झालं अनिल परब आणि विभाग साठेने सह्या केले, रजिस्टर केले, त्यावर स्पष्ट दिलाय की शेती जमीन आहे. त्यांनी पुढे लिहिलं आहे 19/6/2019 एग्रीमेंट मध्ये खरेदी खतात पश्चिम बाजूला अरबी समुद्र किनारा असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की विभाग साठेच्या नावाने आपण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयात जे त्यांच्या सह्याचा जे पत्र वेगवेगळे अर्ज शपथपत्र हे अनिल परबनी सबमिट केले आहे. त्या सह्या कोणाच्या? आणि आमची मागणी आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी ताबडतोब अशा प्रकाराने जे अनिल परबनी फोर्जरी केली आहे त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांचा विरोधात FIR दाखल करण्यात यावं आणि त्याचबरोबर अनिल परबला या कामात ज्यांनी सहकार्य केलं, संगनमत केलं, ते मुरुड गावाचे ग्रामसेवक, तलाठी, सरकार अधिकारी आणि त्यावेळेला ज्या शपथपत्रात खाडाखोड केलं होतं शपथपत्रात आणि या सगळ्या ठिकाणी लिहिलं आहे की पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, पण अधिकाऱ्यांनी स्वतःचा हस्ताक्षरात दिलं मध्ये गाव रस्ता आता त्यावेळी ते प्रांत अधिकारी या 4 फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि 4 ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी. आता अनिल परबला एक दुसरा प्रश्न आहे. 19 जून 2019 आपण एग्रीमेंट केलं शेत जमीन म्हणून आणि 24 जूनला तुम्ही पत्र देतात की इथे इस्टेट रिपोर्ट बांधून तयार आहे.
तुम्ही त्याची घरपट्टी भरली, ते रिपोर्ट तुम्ही कुठे तुमचा मिळकतीत का दाखवलेलं नाही? तुम्ही 2021 मध्ये जे एग्रीमेंट रजिस्टर केलं त्यात पण दाखवलं नाही. मग ही बेनामी प्रॉपर्टी आहे का? मी परवा मुंबईत ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली, गेल्या आठवड्यात दिल्लीत मी ईडीचे डिरेक्टरची भेट घेतली आणि अनिल परबचे सगळे डॉक्युमेंट त्यांना दिले आहेत. हे बेनामी प्रॉपर्टी व मनी लॉन्ड्रिंगचा अंतर्गत अनिल परबच्या विरोधात कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. त्यात निबंधक म्हणजे रजिस्ट्रार त्यांनी हे कबूल केलं, मान्य केलं की अनिल परबनी 30 डिसेंबर 2020 रोजी सदानंद कदमला ही जागा विकल्याचं जे एग्रीमेंट केलं आहे ते अपूर्ण आहे, त्रुटीपूर्ण आहेत आणि कायदेशीररित्या हे एग्रीमेंट अवैध आहे. कोणत्याही खरेदी खतात किती रुपये हे विकलं आणि त्याचं पेमेंट झालं, त्या पेमेंटची डिटेल दिल्याशिवाय एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं जाऊ शकत नाही. मंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे कायदा विभागाचे म्हणजे लॉ मिनिस्टर आहेत, लॉ मिनिस्टरनी इलिगल डॉक्युमेंट रजिस्टर्ड केले. म्हणजे याचा अर्थ असा की आज पण अनिल परब या रिसोर्टचे मालक आहे. आज पण अनिल परब या रिसोर्टचे मालक आहे. दुसरी गोष्ट, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. हे जे अधिकारी परवा गेले तर त्यांचा काय अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी केली की तिथे बोर्ड लावलाय, एक बोर्ड लावलाय हा खाजगी जागा आहे, यातला जो रस्ता काढण्यात आलाय तो अनधिकृत आहे, याचा कोणी वापर करू नये आणि तो बंद केलाय. आणि दुसरं बोर्ड लावलाय की हा रस्ता जिल्हा नियोजन डीपीडीसीचा फंडातून बांधण्यात आला आहे. मला अनिल परबना विचारायचं की तुमचा रिसोर्टवर जाण्याचा रस्ता 4 ते झाडाचं तुम्ही काटछाट केली आणि खाजगी प्रॉपर्टीतून रस्ता तुमचा रिसोर्ट मध्ये जाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर बनवला. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तुमची कोणत्या नियमाच्या अंतर्गत फंड रिलीज केला, हा प्रस्ताव मंजूर केला, त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला सांगितलं की अजून त्यांचा अंतिम रिपोर्ट आलेला नाही आहे. पोलिसांनी आम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन त्यांचा व्यवस्थित सुरू आहे, ते जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्टची वाट पाहतात. आणि ZPCO कार्यालयाने जे आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे की हे अनधिकृत आहे, पण अनधिकृत घरपट्टी ग्रामपंचायत वसूल करू शकते, पण त्याचा अर्थ या अनधिकृत बांधकामाला मान्यता असं नाही, असं त्यांनी रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला असं त्यांनी आम्हाला सांगितलं. हा जो रिपोर्ट आहे हा अनधिकृत नाहीच आहे. हा रिपोर्ट जो आहे तो अनिल परबांचा म्हणण्याप्रमाणे अस्तित्वातच नाही. कारण की अनिल परबनी 2019 मध्ये जे खरेदी खत केलं त्यात पण लिहिलंय शेती जमीन आहे. 2020 डिसेंबर 30 ला जो विकलं ते पण लिहिलंय शेती जमीन आहे. म्हणजे अनिल परबच दोन्ही बाजूला बोलतात. एका बाजूला बोलतात शेती जमीन आहे, आज पण ठाकरे सरकारचा 7-12 शेती जमीनच आहे, आणि दुसऱ्या बाजूला अनिल परब ग्रामपंचायतला पत्र देतात की विभाग साठेंनी तिथे रिसोर्ट बांधला होता, व्यावसायिक बांधकाम केलेलं होतं, त्याच्या नावाने घरपट्टी आहेत, ती माझ्या नावावर ट्रान्सफर करा. ग्रामपंचायत म्हणतात विभाग साठेच्या नावाने कोणतीच घरपट्टी नव्हती, कोणताच रिसोर्ट नाही. विभाग साठेंनी सांगितलं मी शेती जमीन विकली होती, कुठलंच बांधकाम नाही. म्हणजे त्याचा अर्थ अनिल परबनी कोविडच्या काळात लॉकडाऊन मध्ये हा रिसोर्ट अनधिकृत उभा केला. त्या रिसोर्टला मान्यता देण्याचा अधिकार कुणालाच नाही. रिसोर्टसाठी किंवा कुठलाही अर्ज केला तरी परवानगी मिळणार नाही,
पण अनिल परबला सगळ्या परवानग्या मिळतात. उद्या तुमच्यात तर कोणी जावं. आज ज्या ज्या कार्यालयात आम्ही गेलो तिथे आम्ही सांगितलं की जर याच्यावर कारवाई झाली नाही उद्यापासून त्याच्या पुढे मी बांधकाम उभं करणार. बांधकाम तोडून दाखव ज्याची रक्कम टाकली नाही. तुम्ही विचारताय अधिकृत आणि अनधिकृत. अहो तिकडे अधिकृत सोडा, तिकडे काहीच नव्हतं. अनधिकृतचं अधिकृत होऊ शकतं, पण ज्याच्यात काहीच नव्हतं त्याचं अधिकृत कसं होणार? काय इकडच्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांना काय वेगळी सूट आहे की काय? आणि म्हणून जसे माजी खासदार सोमय्या साहेब बोलले, कारवाई तर करावीच लागणार, नाही तर संघर्ष होणार. कोर्टाचं सोमय्या साहेब बघून घेतील, रस्त्यावरती आम्ही करणार. आम्ही काय आता पुढे मागे बघणार नाही, कारण का सामान्य जनतेला न्याय नाही. त्यांना साधं एक दुकान उघडता येत नाही रेतीवर, ह्यांना ऍक्सेस नाही पण हॉटेल उभं आहे. कोरोनामध्ये सगळे बर्बाद झाले पण ह्यांनी हॉटेल उभारलं. मला वाटतं साहेब दोनच व्यावसायिक असतील, एक अंबानी साहेब आणि एक अनिल परब, ज्यांचे लॉकडाऊन मध्ये यशस्वी झाले व्यवसाय. ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना सगळ्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. आम्ही काय जास्त काळ थांबणार नाही. आणि सगळे अधिकारी घाबरलेले आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यांची बॉडी लँग्वेज बघितली आम्ही, सगळ्यांना माहिती फ्रॉड झालाय. मला उद्या अनिल परब तर जाणारच आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही पण जाणार. ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय अनिल परबच्या या फ्रॉड मध्ये ते सगळे आतमध्ये जाणार. गेले एकदा आम्ही सोडू पण हे नाही सोडणार. हा फ्रॉड झालाय, तुम्ही मान्य करा. आणि तुमच्याकडे आता वेळ कमी आहे, हे लवकरात लवकर सगळं याचे काय जे काय मला असं कळलंय की कलेक्टर सुट्टीवर आहे, त्यावर तर उद्या येत आहेत. लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय द्या, नाही तर तुम्ही सगळे जाणार. हे आम्ही सांगून झालेलो आहे. पण लक्षात आलं आपल्याला रत्नागिरीमध्ये काय चाललंय, जे आम्ही इतक्या महिन्यापासून वर्षापासून सांगतोय की रत्नागिरीमध्ये शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी चालवते, त्यांच्या बापाची रत्नागिरी असल्यासारखी चालवते. रेतीवर रिसॉर्ट बांधतायत, रत्नागिरीचे सगळे रस्ते खड्डे, नगरपालिका प्रत्येक जिथे शिवसेना आहे तिकडे नगरपालिका भ्रष्टाचार. बापाची रत्नागिरी असल्यासारखी हे शिवसैनिक वागवत आहेत, लोळवत आहेत नुसती रत्नागिरीला. काय ठेवलं नाही रत्नागिरीमध्ये. ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढायला लागला. परवा कुठे उदय सामंत बोलले होते 252 करोड रुपये आणले. मी प्रत्येक डिपार्टमेंटला फोन लावला, 252 रुपये सुद्धा आणलेत नाही. रत्नागिरीमध्ये जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी आपण पत्रकार म्हणून पण बघताय. हे जास्त काळ रत्नागिरीच्या विकासासाठी, अस्तित्वासाठी पोषक नाही. आपण सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावावा. आम्हाला काय वैयक्तिक राग आहे अनिल परबवर किंवा उदय सामंतवर, हा भाग नाही. पण ही परिस्थिती आता बदलली नाही. हे आज रेतीवर उभं करतात रिसॉर्ट, उद्या तुमच्या घरावर उभे करतील, वाटोळ करतील, वाळवंट करतील. मग रत्नागिरीला आपण कोण वाचू शकणार आहे? और डीपीडीसीचा पैसा जिथे ग्रामीण भागामध्ये उपयोगी तिथे पडायला पाहिजे, तिथे ह्यांचे रस्ते बनतायत रिसॉर्टच्या बाजूची. डीपीडीसीचा निधी हा किती टक्के कट आहे? 70% कट आहे, बरोबर आहे? 70% कट निधी झालेला डीपीडीसीचा पैसा हा अनिल परबच्या रिसॉर्टच्या बाजूला वापरला जातोय, पण ग्रामीण भागामध्ये नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना लक्षात आली पाहिजे. आपण पण पत्रकार आहात, आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतं. हा भ्रष्टाचार उघड होत चाललेला आहे. रोज यांची नवीन नवीन घोटाळे बाहेर काढतायत. हे लवकरात लवकर कुठेतरी संपवावं एवढी स्वच्छ इच्छा आहे आपले. त्याच्यावरती काही प्रश्न असतील तर आपण विचारा, नाहीतर आता सोमय्या साहेब सगळं बोललेच आहे. आपण पत्रकार परिषदेत संपू.